वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 5वीचा चौथा पाठ सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर आपला आजचा पाठ आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. हा पाठ संतोष साबळे यांनी लिहिलेला आहे. तर सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत असं का लिहिलेलं आहे, तर सावरपाडा ही कविता राऊत या धावपट्टूची काय आहे, वस्ती आहे, गाव आहे. आणि सावरपाडा एक्सप्रेस असं कविता राऊत यांना म्हटलं जातं. तर कविता राऊत या धावपट्टूविषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती दिलेली आहे, तर ती आपण आता पाहू. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. आता दुर्गम भागातील रस्ते, दुर्गम म्हणजे अशी ठिकाणं जिथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्तेसुद्धा नाही आहेत. तर अशा भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, म्हणजे एवढे कच्चे रस्ते असतात की त्या रस्त्यावरून चालत चाललो तरीसुद्धा माती उडते, म्हणजे मातीचा खूप धुराळा होतो. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा त्यांचा दिवस असतो. म्हणजे काय, तर त्यांचं रोजचं काम काय, तर पाण्यासाठी इकडे तिकडे फिरणं, पाणी शोधत फिरणे. आणि या प्रतिकूल म्हणजे या कठीण, या वाईट परिस्थितीतसुद्धा कोणताही दोष न देता, कुरकुर न करता म्हणजे दोष न देता, हार न मानता जीवन जगणे हे एक दिव्य म्हणजे खरंच खूप मोठी परीक्षा असल्यासारखं आहे. तर अशा खेड्यापाड्यांमध्ये म्हणजे अशा खेड्यामध्ये, वस्तींमध्ये गुणवत्ता म्हणजे काय, तर थोडक्यात कलागुणी लोक असतात, खेळाडू वृत्तीचे लोक असतात, फक्त त्यांना शोधावं लागतं. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागते. तर असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला म्हणजे काय, तर डोंगराच्या कुशीत दऱ्यांमध्ये राहणारा आदिवासी पाडा म्हणजे आदिवासी वस्ती आहे. तिथे पाण्याच्या शोधासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते, म्हणजे भटकावं लागतं, फिरावं लागतं. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. तर या अशाच आदिवासी वस्तीमध्ये राहणारी, अनवाणी पायांनी चालणारी म्हणजे पायात चप्पल, कसलाही वाहन नसताना चालणारी, लाकूड फाटा म्हणजे काय, तर चुलीसाठी जे सरपण गोळा करतात तर ते गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा म्हणजे दरारा निर्माण केला. आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा ती काय केली, तर तिने ऑलिम्पिकमध्ये सुद्धा ती धावली आणि तिथे सुद्धा ती जिंकून आली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. तर ती आंतरराष्ट्रीय धावपटू कोण आहे, कविता राऊत, आणि तिच्या त्या पाड्याचं, त्या वस्तीचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. तर ही जी वस्ती आहे ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तालुक्यात आहे. कविताचं जे बालपण आहे ते निसर्गाच्या सानिध्यात गेलं आहे, कारण ती डोंगर दऱ्यांमध्ये राहिलेली मुलगी आहे. तिची आजवरची वाटचाल म्हणजे तिचा जो प्रवास आहे ते खरंच खूप मोठी दीर्घ साधना म्हणजे काय, तर खूप मोठी साधना केल्यासारखं आहे. तिने खूप परिश्रम घेतले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य हे पदक दुसऱ्या नंबरला मिळतं आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य हे पदक तिसऱ्या नंबरला मिळतं.
तर रौप्य व कांस्य ही सगळी पदकं तिने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. तर या लागोपाठच्या 2 स्पर्धा म्हणजे कोणत्या? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा. या दोन्हींमध्ये भारताचं नाव उंच करणारी ही धावपटू म्हणजे कविता राऊत, आणि कविता राऊत यांनाच सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलं जातं. चीनमधील गुआंगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. तर चीनमध्ये जी स्पर्धा झाली होती तर त्याच्यामध्ये फक्त काही सेकंदांनी तिचं सुवर्णपदक हुकलेलं होतं, आणि त्या प्रसंगी कविताची समजूत काढण्याचं काम तिच्या आईने केलं. कारण ती आत्ता जरी काही सेकंदांनी हरली असली तरीसुद्धा ती पुन्हा काय करू शकते? सुवर्णपदक जिंकू शकते. ही सगळी काय केली तर अशी समजूत आईने काढली, आणि आईच्या शब्दामुळे कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. आता अवघ्या 4थी म्हणजे फक्त 4थी शिकलेली कविताची आई ही कविताला नेहमी समंजस शब्द सांगायची. म्हणजे काय तर नेहमी तिला मार्गदर्शन करायची आणि दिलासा द्यायची. त्याच्यामुळे कविताचे कठीण प्रसंग जे होते तेव्हासुद्धा ती डगमगली नाही आणि आईच्या शब्दांनी तिला आधार दिला. आता कष्टप्रद अनुभव म्हणजे लहानपणापासून तिने पाण्यासाठी सुद्धा कष्ट केलेले आहेत, अनवाणी ती फिरलेली आहे. तर या अनुभवांमुळे तिचे पाय काय झाले होते? कणखर म्हणजे खूप कठोर झालेले होते. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास, आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. तर कविताने शाळेत असताना नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत काय झालं होतं तर तिने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम म्हणजे पहिला क्रमांक मिळवला होता. पण तिचं हे वेगळेपण म्हणजे काय तर ती एक छान धावपटू होऊ शकते तर हे तिच्या घरच्यांना तीव्रतेने म्हणजे तर खूप लवकर त्यांना समजलं नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. आता कविता एक उत्कृष्ट धावपटू होऊ शकते. तिची ही जी चमकदार दौड आहे म्हणजे तिचं धावणं जे आहे हे कोणीच हेरलं, हे कोणाला समजलं तर तिचे प्रशिक्षक म्हणजे थोडक्यात ट्रेनर जे धावणं तिला शिकवतात तर ते विजेंद्र सिंग यांनी. आता तिला उत्कृष्ट धावपटू बनवण्यासाठी तिच्या आईवडिलांना तयार करून तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने म्हणजे काय तर तिला आता फक्त धावता येत होतं, पण स्पर्धांमध्ये कसं धावायचं याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. आता कविता पहिल्यापासून अनवाणी म्हणजे बूट चप्पल काहीही न घालता धावत होती. त्याच्यामुळे आता तिला बूट घालून धावणे खूप अवघड वाटत होते. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. तरीही विजेंद्र सिंग यांनी काय केलं तर तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमित म्हणजे नेहमी रोज तिच्याकडून बूट घालूनच धावण्याचा सराव करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील
शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. आता हिऱ्याला पैलू पाडल्यावर म्हणजे काय, तर खाणीतून जेव्हा हिरे काढले जातात त्यांना पैलू पाडले जातात. जसं की आपण हिरा पाहिला तर त्याच्या साईडने आपल्याला थोडीशी अशी डिझाईन दिसते ना, तर ती डिझाईन ती केल्यानंतर हिरा अजून तेज फैलावतो, पसरवतो, त्याचं तेज सगळीकडे पसरतं. तसंच तिच्या बाबतीत झालं. तिला तिच्या प्रशिक्षकांनी जेव्हा ट्रेनिंग दिली तर ती अजून उत्कृष्ट धावपटू बनली. गुजरातमधील गांधीनगर येथे राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत तिला रौप्य पदक मिळाले आणि तिथेच तिच्या यशाचा प्रारंभ झाला. आता राष्ट्रीय स्तरावर तिने रौप्य पदक मिळवले आणि तिथेच ती धावपटू म्हणून काय झाली तर सुरू झाली. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. आता नाशिकमध्ये काय करत होती, ती तिच्या धावण्याचा सराव करत होती आणि हर्सुल इथे तिचं शिक्षणसुद्धा चालू होतं, तर त्याच्यामध्ये तिची कसरत चालू होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता भोसला मिलिटरी स्कूलच्या जे ग्राउंड होतं तिथेच ती धावण्याची प्रॅक्टिस करत होती आणि त्याच कॉलेजमध्ये तिला 11वीसाठी तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला तिथेच 11वीसाठी दाखला मिळवून दिला, प्रवेश मिळवून दिला, कारण तिची ओढाताण होऊ नये. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. आता ती कुठे राहणार, ती जरी नाशिकमधल्या त्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये शिकत असली तरी राहणार कुठे, हा तिच्या आईवडिलांना प्रश्न पडला होता. पण विजेंद्र सिंग यांच्या घरी ती 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत ती तिथेच त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती, तरीसुद्धा त्या दाम्पत्याने म्हणजे विजेंद्र सिंग यांची पत्नी आणि ते स्वतः या दोघांनी कविता ही आपली दुसरी मुलगी आहे असं समजून तिचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश. तर तिच्या धावण्याच्या गतीकडे म्हणजे काय, तर तिचं व्यवस्थित ट्रेनिंग चालू आहे की नाही याच्याकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिले आणि त्याची प्रचिती म्हणजे काय, तर कविताचे यश. तर कविताला एवढे यश मिळाले कारण तिच्या प्रशिक्षकांनी तिला व्यवस्थित प्रशिक्षण दिले. एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. आता ती एवढी यशस्वी झाली की एकापाठोपाठ एक विक्रम म्हणजे काय, तर ती सुवर्णपदक, कांस्यपदक, रौप्य पदक असं मिळवत जाऊ लागले. जसं की आपण पाहिलं की सुरुवातीला नाशिकमध्ये काय झालं होतं तर ती जिंकली होती. त्यानंतर धावण्याची स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरती जिंकली, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकली, आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये जिंकली. म्हणजे हळूहळू ती काय करत होती, एक एक विक्रम स्वतःच्या नावावर करत चालली होती. कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. तर कविताचं जे हे यश आहे त्याच्यामुळे तिचं जे मूळ गाव म्हणजे हर्सुलमधील तिची वस्ती सावरपाडा या भागांना नवीन ओळख मिळाली. आज फक्त कविता राऊत, तिचं कुटुंब, तिचे आईवडील यांनाच तिचा अभिमान वाटतो असे नाही, तर पूर्ण हर्सुल परिसर, तिचा पाडा जो आहे त्या सगळ्यांना तिचा अभिमान आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता
आता नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा जेव्हा ती जिंकली तेव्हा हर्सूल, सावरपाडा या भागांमध्ये दिवाळीच साजरी झाली होती, कारण लोक खूप खुश झाले होते. आणि या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर जेव्हा कविता आपल्या गावी येणार होती तेव्हा सकाळपासून या गावातील सगळेजण तिच्या स्वागताच्या कामात गुंतले होते. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. तर आता आपल्या मुलीचं कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक येत होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय म्हणजे काय, थोडक्यात जो घेराव निर्माण झाला होता लोकांचा, सत्कारासाठी तिला घेऊन जाण्यासाठी ज्या आलिशान मोठमोठ्या गाड्या येत होत्या, पत्रकारांचा गराडा म्हणजे घोळका जो तिच्या भोवती होत होता, यावरून आपली लेक, आपली मुलगी खूप मोठी झाली आहे याचं समाधान तिच्या आईच्या, तिच्या बाबांच्या डोळ्यांमध्ये सहज दिसत होतं. आता याच्या पुढे कविता राऊत हिच्याबद्दल अजून काय माहिती दिली आहे? राष्ट्रकुल, आशियाई या क्रीडा स्पर्धा तर तिने जिंकल्या, पण अजून तिच्याबद्दल काय माहिती दिली आहे? कविता राऊत ही एका छोट्याशा पाड्यापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ती धावू लागली. आणि तिच्याबद्दल संतोष साबळे यांनी आपल्याला अजून काय माहिती दिली आहे ते आपण या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये पाहू. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्युशन जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.